नमस्कार. मी भारती पवार. परवाचा हायकोर्टाचा निकाल ऐकून मला धक्का बसला. याचं कारण महाराष्ट्रात चालू असणाऱ्या नगरपरिषदा, नगरपालिका यांच्या निवडणुकीला काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे माझ्या मतानं बारामती सहित असे 5 जिल्हे आहेत, जिथं मतदान करू द्या, पण त्याचा निकाल 19 दिवसावर लांब ठेवलेला आहे. मुळात निवडणुका स्थगितच करायच्या होत्या, तर पूर्ण महाराष्ट्राच्या करायला पाहिजे होत्या. एवढं तर ज्ञान त्या निवडणूक आयोगाला असायला हवं होतं. मग निवडणुका काही भागापुरत्या स्थगित केल्या. तिथे यांना काही गोंधळ करायचा आहे का? माझा असा सरकारवरती आरोप आहे की ग्रामीण भागामध्ये त्यांना जेवढा सपोर्ट मिळायला पाहिजे तो मिळत नाहीये. म्हणून जिथं तिथं शत्रूला सुद्धा मित्र करून घेऊन कुठून तरी ही सत्ता बळकवायची, हाच त्यांचा नवीन प्लॅन आहे आणि त्यामध्ये निवडणूक आयोग सामील आहे. आणि म्हणून मला सरकारला जाणीव करून द्यायची आहे की तुम्ही दररोज लोकशाहीचं नाव घेत खून करत आहात आणि तो खून थांबवण्यासाठी जनताच आता रस्त्यावर उतरली पाहिजे. एवढंच माझं या निमित्तानं सांगणं आहे. ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरती काही लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि म्हणून 2019 पासून या निवडणुका स्थगित होत्या. खरं तर सुप्रीम कोर्टाला सुद्धा लोकशाहीमध्ये मतदार आणि मतदान हा गाभा आहे लोकशाहीचा. सुप्रीम कोर्टाने सुद्धा 5 वर्ष हा निकाल देण्यास वेळ लावला. निकाल दिल्यानंतर पुन्हा एकदा हायकोर्टाने काही जिल्ह्यांपुरतं मर्यादित आरक्षणावरून निकाल राखून ठेवण्यास सांगितलं आहे. आरक्षण हे घटनेनुसार मिळालेलं आरक्षण असताना त्याचा अभ्यास न करताना सुप्रीम कोर्ट असेल किंवा हायकोर्ट असेल हे असं का वागत आहे हा जनतेसमोर प्रश्न आहे. असे हे निर्णय येत असताना सरकार आणि निवडणूक आयोग काय करत आहे हाही एक प्रश्न आहे. आणि म्हणून याच प्रश्नावरती जनतेला माझं आव्हान आहे, आता आपण लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे चाललेलो आहोत, त्याचीच ही सुरुवात आहे.